स्वराज्य के स्वर्णिम इतिहास को फिर से जीवित करने वाला एक भव्य आयोजन आज दुर्गराज रायगढ़ किले पर देखने को मिला। छत्रपति शिवाजी महाराज के शिवराज्याभिषेक दिवस के अवसर पर हजारों शिव भक्तों ने रायगढ़ पहुंचकर हिंदवी स्वराज्य के उस गौरवशाली क्षण को नमन किया जिसने भारत के इतिहास की दिशा बदल दी। इस ऐतिहासिक समारोह में युवराज छत्रपति संभाजीराजे भोसले की विशेष उपस्थिति ने कार्यक्रम को और भी भव्य बना दिया। जय भवानी जय शिवाजी के गगनभेदी नारों से शुक्रवार को दुर्गराज रायगढ़ गूंज उठा। छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक दिवस के उपलक्ष्य में आयोजित भव्य समारोह में महाराष्ट्र सहित देश के विभिन्न हिस्सों से हजारों शिव भक्त रायगढ़ पहुंचे और स्वराज्य के इस ऐतिहासिक पर्व में सहभागी बने। अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिति द्वारा आयोजित इस समारोह में राजमाता जिजाऊ और शहाजी राजे को स्मरण करते हुए छत्रपति शिवाजी महाराज के स्वराज्य निर्माण के अद्वितीय योगदान को श्रद्धापूर्वक नमन किया गया। कार्यक्रम में पूर्व सांसद युवराज छत्रपति संभाजीराजे भोसले, युवराज शहाजीराजे, विधायक अनिकेत तटकरे सहित अनेक गणमान्य अतिथि उपस्थित रहे। समारोह की शुरुआत सांस्कृतिक प्रस्तुतियों, शायरी कार्यक्रमों और पारंपरिक खेलों से हुई। सुबह 7 बजे से शुरू हुए आयोजनों का समापन छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर स्वर्ण मुद्राओं से अभिषेक कर किया गया। यह ऐतिहासिक अभिषेक संभाजीराजे छत्रपति और युवराज शहाजीराजे के करकमलों द्वारा संपन्न हुआ। रायगढ़ किला एक बार फिर शिवकाल के वैभव, शौर्य और स्वाभिमान का साक्षी बना। हजारों शिव भक्तों की मौजूदगी और स्वराज्य के जयघोषों ने पूरे वातावरण को राष्ट्रभक्ति और शिव प्रेम के रंग में रंग दिया। इस समारोह ने न केवल इतिहास की गौरव गाथा को याद किया बल्कि नई पीढ़ी को छत्रपति शिवाजी महाराज के आदर्शों से प्रेरणा लेने का संदेश भी दिया। दुर्गराज रायगढ़ पर आयोजित यह भव्य शिवराज्याभिषेक दिवस समारोह एक बार फिर साबित कर गया कि छत्रपति शिवाजी महाराज केवल इतिहास का नाम नहीं बल्कि करोड़ों लोगों की आस्था, प्रेरणा और स्वाभिमान का प्रतीक है। पुरातत्व खात्याच्या माध्यमातून सुद्धा त्याचं संवर्धन जतन झालेलं आहे। मी मागच्या वर्षी बोललो होतो की लाईट अँड साऊंड शो हा तयार आहे आपला। खरं म्हणजे हा लाईट अँड साऊंड शो आता सुरू होणार होता, पण कोड ऑफ कंडक्ट लागल्यामुळे हे नवनिर्वाचित आमदार इथं आलेले, त्याचं नाव नंतर घेणार आहे मी, ते इथं आलेले आणि त्यांच्यामुळे आम्हाला त्याचं ओपनिंग करता आलं। ते काय ती दुरुस्त करा बाबा काहीतरी, त्याच्यामुळे लोकांना लाईट अँड साऊंड शो बघायला मिळाला नाही। तो लाईट अँड साऊंड शो देशात तुम्हाला पाहायला मिळणार नाही तसा लाईट अँड साऊंड शो 360 डिग्रीचा आहे। 360 डिग्री बघा तर तुम्ही। त्या पुरातत्व खात्याला एवढीच माझी विनंती आहे की तर राहायला परवानगी देत नाही, पण या शिवभक्तांना हा लाईट अँड साऊंड शो बघायला मिळावं। दारुगोळा कोठार जे पहिल्यांदा रायगडवर अतिक्रमण किंवा अटॅक झाला असं म्हणतात, त्या दारुगोळावर त्याच्यावर बॉम्ब पडला तिकडच्या तोफेवर, तिकडच्या गड आपल्या त्या पलीकडच्या डोंगरावरनं, पोटल्या डोंगरावरनं जो झाला, ते दारुगोळ आपल्याला समजलं ते बघा जाऊन। तिथे फरशी सापडली 350 वर्षाच्या अगोदर फरशी कशी लावली होती शिवाजी महाराजांची, ते पाहायला तुम्हाला मिळेल। राज सदरचं संवर्धन आता सगळे हार आहेत मग तुम्हाला पाहायला मिळत नाहीत किंवा सजावट झाली तुम्हाला मिळत नाही। या राज सजावटचं संवर्धन 75 वर्षात पहिल्यांदा रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून, पुरातत्व खात्याच्या माध्यमातून सुरू झालं। हे नगारखाना जिथं आपण बसलो, ते राजसभा जिथे आपण बसलोय, माझं स्वप्न आहे आणि माझं नाही, सर्व शिवभक्तांचं स्वप्न आहे। आपण हे राज सदर का पुनर्बांधणी करू शकत नाही? का शिवाजी महाराजांचं भव्य त्याचा राज सदर कसं करत? आणि मला आठवतं की मागच्या भाषणात मी बोललो तर मी काय ते करणार, मला ना या पुरातत्व खात्याच्या केंद्रात जाऊन वेळ पडला तर ठिया ठोकणार। आणि मला आनंदाने आपल्याला सांगायचं हितली अजून त्यांनी परवानगी दिली नाही, पण मागा नगारखाना एकमेव वास्तू आहे या दुर्गराज रायगड किल्ला जे आपल्याला पाहायला मिळते, त्याच्यावरचं छत, हे छताचं काम हे पावसाळ्यानंतर सुरू होतं। इथं हळूहळू घुसत असते, सगळं ते मागितलं मग ते काहीतरी थोडं देतात। लोक धंदा करतात, म्हणतात अरे 500 रुपये रेट आहे, मग तो देणारा 200-300 रुपये देतो। आपण काय मागतो? आम्हाला सगळंच पाहिजे आहे, मग सुरुवात करायची। आम्हाला संभाजीराजे धंदा काय करता येत नाही। संभाजीराजे काय करू शकतो? शिवाजी महाराजांसाठी चांगलं काय घडवायचं आहे राज सदरवर, दुर्गराज किल्ल्यावर, ते मी करतो। खरंच माझा बिझनेस नाही, जे काय शिवाजी महाराज। आणि म्हणून या नगारखान्यावर कौलारू छत येणार आहे, ते झालं की इकडे सरकारचं तुमची ताकद होते, हाय काय ताकद, हाय काय ताकद, असं नाही चालणार, जोरात पाहिजे, हाय
जास्त वेळ घेत नाही, नाही तर सगळे म्हणणार रायगड प्राधिकरणचं सगळं सांगायला लागले. पण हे सांगणं क्रमप्राप्त मी समजतो. मी आज पण सांगत नव्हतो, पण तुम्हाला समजा पाहिजे ज्या दुर्गराज रायगड किल्ल्यावर तुम्ही आलात तर या दुर्गराज रायगड किल्ल्यावर काय काय चालू आहे. आपले 11 किल्ले हे युनेस्कोचं ब्रँडिंग झालेलं आहे जागतिक वारसा स्थळामध्ये. आपला एकही किल्ला हा जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद नव्हता. राजस्थानचा एक उदयपूर घराणा सोडलं तर कुठल्याही किल्ल्यांचं कुठल्याही राजांचा इतिहास नाही. तिथं सगळ्यांनी हात मिळवले केली आहे मोगलांची. महाराणा प्रतापांचं घराणं सोडून त्यांचे 7 किल्ले राजकीय वारसा स्थळामध्ये युनेस्कोचं ब्रँडिंग वर्ल्ड हेरिटेज साईट. आपला एकही किल्ला नाही. मी मागं लागलो 2016 पासून पाठपुरावा केला. सगळ्या मंत्र्यांना सगळे जे तज्ञ त्या लोकांना हेलिकॉप्टरमध्ये बसवलं का ते किल्ल्यात परत चालत फिरतील काही प्रश्नचिन्ह नाही. म्हणून हेलिकॉप्टरला फिरवून सांगले काय महत्वाचे आपले किल्ले हे देखणे नाहीत, आपले किल्ले हे लढलेले किल्ले. या किल्ल्यामध्ये शौर्यत्व आहे, या किल्ल्यामध्ये संस्कार आहेत, या किल्ल्यामध्ये नीतिमत्ता आहे. आणि म्हणून तुम्ही याला जागतिक वारसा स्थळामध्ये नोंद व्हायला पाहिजे. आणि 3-4 किल्ले मग पुरातत्व खाते विसरलं ते मी त्यांना घालायला लावले. आणि मग पुढचं फिनिशिंग हे देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्यांनी केलं. आणि आज 11 किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये आहेत. पण मला एवढं सुद्धा सांगायचंय सगळ्या शिवभक्तांना आणि शासनाला सांगायचंय, शासनाला सूचित करायचंय, तुम्ही खुश राहू नका. नुसतं 11 किल्ले म्हणजे आपल्या युनेस्को ब्रँडिंग झालं तर आपण खुश. जागतिक वारसा स्थळामध्ये आपले किल्ले गेले फंडाला अजिबात 1 रुपया फंड ते देत नाहीत. नुसतं ब्रँडिंग असते काही, नुसतं गुगल केलं जागतिक वारसा स्थळामध्ये कुठले गेले तर आपले 7 येणार, आपले 11 येणार, राजस्थानचे 7 येणार एवढंच. पण तुम्ही त्याचं संवर्धन जतन नाही केलं तर तुमचं नामांकितपणा सुद्धा जे तुम्हाला 11 किल्ल्यांना मिळालंय ते सुद्धा काढून घेण्यात येऊ शकते. हे माझी सरकारला सूचना आहे. धोक्याची घंटाई. पण असो, मी आता जास्त काही वेळ घेत नाहीये. पण मला इथं आमदार अभिजित पाटील आलेले आहेत, नवनिर्वाचित आमदार आमचे मित्र अनिकेत तटकरे आले आहेत, आमदार मंगेश चव्हाण आलेले आहेत. माझी आपल्या ठिकाणी विनंती, उगाच नाव घेतलं नाही तुमचं, मी माझा स्वार्थ आहे. या राज सदर कोणाचं नाव घेतलं जात नाही, कोणाचं नाव घेतलं जात नाही. मी सुद्धा निमित्त आहे. इथं तुमचं नाव घेतल्याच्यासाठी तुम्ही आलात, तुमचं कौतुक आहे. तुम्हाला शिवाजी महाराजांच्या नेहमी असतात, तुम्ही दरवर्षी येतात. पण माझी इच्छा आहे की ठीक आहे, आमदार लोकांना सिनियर लोक आहेत त्यांना चढायला जमणार नाही किल्ला. मी चढलो तुमच्याबरोबर काल, पण जमणार नाही ते ठीक आहे. पण आला हे कौतुक आहे. पण इथं सगळ्या आमदारांनी यायला पाहिजे, सगळ्या खासदारांनी यायला पाहिजे, सगळ्या मंत्र्यांनी इथं यायला पाहिजे. आणि कॅबिनेट मिटिंग लावा ना, इथं लावा ना कॅबिनेट मिटिंग. तुम्ही पुण्यात कॅबिनेट मिटिंग लावता, नागपूरला कॅबिनेट मिटिंग लावता, संभाजीनगरला कॅबिनेट मिटिंग लावता, दुर्गराज रायगडवर का नाही? खरी सुरुवात तर आपली हित नाही. आपण आहोत तर या दुर्गराज रायगडच्या मूळ इथं आहे. आणि माझी ओळख तुम्हाला काय माहित आहे का? माहित आहे तुम्हाला माझी ओळख काय? नाही माहित. तुम्हाला एवढंच माहिती आहे की हा शिवाजी महाराजांचा वंशज आहे. माझी मी पुन्हा महाराष्ट्रात जेव्हा फिरतो त्यावेळी लोकांना माहित नाही हा काय खासदार होता का, हा काय सामाजिक कार्यकर्ता हे माहित नसते लोकांना. लोकांना इतकंच माहित आहे की 2007 ला शिवराज्याभिषेक सोहळा सुरू केला 6 जूनचा. लोकांना इतकंच माहित आहे की ज्या ठिकाणी शिवाजी महाराज छत्रपती झाले, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा राज्यारोहण झाला, राज्याभिषेक करून घेतला, ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी सांगितलं माझं स्वराज्य काय आणि हे स्वराज्य माझं नाही, हे स्वराज्य तुमच्यासाठी म्हणून 350 वर्षानंतर सुद्धा आपण त्याचा राज्याभिषेक सोहळा साजरा करतो. तो पुतळा जो आपल्याला इथं आपल्याला मागे दिसतो हा छत्रपती संभाजीराजे ह्या सर्व शिवभक्तांनी बसवलाय. ही माझी ओळख आहे, ही माझी ओळख आहे. आणि मला अभिमान आहे, मला अभिमान आहे. माझ्या शेवटच्या क्षणात मी ज्यावेळी वर जाईन माझी ओळख हीच राहायला पाहिजे की या संभाजीराजांनी प्रयत्न केला या राज सदरवर, ज्या ठिकाणी शिवाजी महाराज छत्रपती झाले त्या ठिकाणी आपण पुतळा बसवायला मला संधी आणि सगळं शिवसेना संधी मिळाली. आणि मी असं लांबलेलं भाषण थांबवायचं मी प्रयत्न करतो, संपवतो जातं की मला राहत नाही की मला तुम्हाला वंदन करण्यासाठी मी आज इथं उभा आहे. वंदन म्हणतोय, वंदन शिवभक्तांनो. काय कुठल्या परिस्थितीत, कशा प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही कसं राहता हो. मला काय राहायची इच्छा होती तुमच्या बाजूला. काय मागच्या मी बोललो होतो माझ्या भाषणात
माझ्या सगळ्या आमच्या सगळ्या निकटवर्ती सगळ्यांनी सांगितलं राजे तुम्ही आलात आणि सगळं खोडाबा उडाल इथं आम्हाला त्रास वाटत पण तुम्ही जिथं राहिल्या खाली तिथं निघून जावा. काय म्हटले? निघून जावा, थांबू नका इथं म्हटले. पण तुम्हाला सलाम आहे कलेक्टर साहेब, कौतुक आहे कौतुक आहे, काय बोलायचं. आणि त्याच्यासाठी एकदा तुम्हाला सर्वांसाठी शिवभक्तांसाठी जोरात टाळ्या होत्या. मी राज्याभिषेक समितीचं मनापासून कौतुक करतो. त्यांचं कौतुक कोण करणार? मीच करायला पाहिजे. माझ्या पत्नी असल्या तरी त्या स्वतः शिवभक्त आहेत माझ्यापेक्षाही जास्त. त्या सैन्य दलांचं सुद्धा मी कौतुक करतो. राज्याभिषेक समितीचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकार्यांचं मी माजी अध्यक्ष त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून कौतुक करतो. अहो महिनाभर नुसतं राबतात. सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत काम करतात कोल्हापूरमध्ये. पूर्ण महाराष्ट्रात असं काही काम करण्याचं नुसतं कोल्हापूर राहिलं नाही आता. त्या जिल्हा प्रशासनाचं मला कौतुक करायचंय. जिल्हाधिकारी असतील, जिल्हा पोलीस प्रमुख असतील, आरडीसी असेल, त्यांची पूर्ण टीम असेल, ह्या कोऑर्डिनेशनच्या मुळे हे काय हा राज्याभिषेक सोहळा काही यशस्वी होऊ शकत नाही. तुम्ही ते केलं याबद्दल सुद्धा तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो, तुमचं कौतुक करतो. आभार तर मी मानू शकत नाही दोघांचं. आणि म्हणून परत एकदा शिवभक्त आपण इथं आलात. माझी एवढीच विनंती राहणार आहे, आपण शिस्तबद्ध पद्धतीने वर आला, शिस्तबद्ध पद्धतीने खाली जावा. कुठं कचरा दिसला तसं आपण काय म्हटलंय, माझा गड माझी जबाबदारी. कुठं प्लास्टिक दिसलं ते प्लास्टिक उचला, कारण शेवटी हे आपल्याला काढावं लागते प्लास्टिक. सगळे अनेक. रायगढ़ से धम्मशील सावंत की खबर. निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट. ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास. सच, साहस और विश्वास.